नमस्कार, प्राइम प्रदेश देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ पूजा मोहन पांडे। बुलेटिन की शुरुआत बड़ी अपडेट के साथ करेंगे। सीएम देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र का बजट पेश कर दिया। अजीत पवार के लिए मेमोरियल नागरिक अवार्ड भी उनको मिलने वाला है। खेती की जीडीपी बढ़ाने और डिजिटल प्लेटफॉर्म्स की योजनाएं। सीएम ग्रामीण पशुधन उद्यमी स्कीम की भी शुरुआत होगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज राज्य का बजट पेश करते हुए इसे दिवंगत नेता अजीत पवार की स्मृतियों को समर्पित किया। बजट में स्वर्गीय पवार के सम्मान में एक भव्य स्मारक और उनके नाम पर गतिमान नागरी सेवा पुरस्कार शुरू करने का बड़ा ऐलान किया है। खेती और पशुपालन को केंद्र में रखते हुए सरकार ने प्राकृतिक खेती मिशन और मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्यमी योजना की शुरुआत की है, घोषणा कर दी है। और साथ ही अब खेत मजदूरों को भी गोपीनाथ मुंडे दुर्घटना बीमा योजना का फायदा मिलेगा। खेती की जीडीपी बढ़ाने और डिजिटल प्लेटफॉर्म्स की योजना है। क्या कुछ कह रहे हैं देवेंद्र फडणवीस, सुनिए। परदेशात त्याच युनिव्हर्सिटीत जे शिक्षण ते घेतात त्याच्या 1/4 पैशामध्ये त्यांना या ठिकाणी शिकता येईल अशा पद्धतीची ही आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था आपण केलेली आहे। आणि महिमासारखी एक संस्था आपण स्थापन करतो की ज्यातनं परदेशातल्या नोकऱ्यांकरता मुलांना तयार करणं असा आपला एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे। स्टार्टअप इकोसिस्टमला जास्त डीप करण्याकरता आपण एक फंड ऑफ फंड तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपण स्टार्टअपची कॉम्पिटिशन घेतल्यानंतर जे स्टार्टअप्स स्केलेबल आहेत त्यांना जी काही वित्त आहे ते आपण उपलब्ध करून देणार आहोत। आपल्या कामाचे जे असतील अशा स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंतचं काम हे आपण थेट त्या ठिकाणी देणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की युवांकरता एक मोठा त्याचा फायदा होईल। 75,000 अजून नोकऱ्या देण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि खेळांच्या संदर्भात देखील मिशन लक्षवेध याचा उल्लेख मी केलाय। सांस्कृतिक वारशाच्या संदर्भात छत्रपती शिवरायांचे जे काही युनेस्कोचे 12 किल्ले आहेत त्याचं जतन संवर्धन असेल किंवा इतरही ज्या काही महत्वाच्या घोषणा आहेत त्या घोषणा आपण यामध्ये केल्या आहेत। मी पुन्हा सांगून जास्त वेळ त्यामध्ये घेणार नाही। हे वर्ष विशेषतः आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं 200वे जयंती वर्ष आहे, संत गाडगेबाबांचं 150वे जयंती वर्ष आहे आणि त्यासोबत 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्यालाही 100 वर्ष पूर्ण होत आहे। आणि म्हणून समता आणि समरसता वर्ष म्हणून त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करण्याचा निर्णय आपण घेतलाय। अनुसूचित जातीकरता अनुसूचित जमातीकरता देखील आपण वाढीव तरतूद यामध्ये केलेली आहे। विशेषतः जी आपण स्वयंची योजना चालवतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपण निर्वाह भत्ता देतो। या निर्वाह भत्त्यामध्येही भरीव वाढ ही आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत, कारण आपण 2017 साली हा सुरू केला, त्यानंतर तो आपण काही रिवाईज केला नव्हता, त्यामुळे तोही आपण भरीव पद्धतीने वाढवतो। आणि आपण बिरसा नावाची एक योजना सुरू करतो ज्यामध्ये आदिवासी मुलांचे स्टार्टअप्स हे आपण त्या बिरसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला प्राधान्य जे आहे ते देणार आहोत। आता आपण जर बघितलं तर विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अनेक आपण अनाउन्समेंट या ठिकाणी केल्या, पण त्यात 1000 पर्यंतची जी गावं आहेत लोकसंख्येची, अर्थात 2011ची लोकसंख्या आपण पकडली आहे कारण तोच आता बेस आहे आपल्याकडे, अशी सगळी गावं ही कॉन्क्रीटच्या 12 माही रोडनी जोडायची असा कार्यक्रम आपण हाती घेतलाय। पहिल्या टप्प्यात 4,500 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने आपल्याला त्या